मंडळी, टम्म फुगलेली पुरणपोळी आणि तीही न लाटता आणि पुरण न वाटता अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या तुम्हाला पाहायच्या आहेत. त्यासाठी माझा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि चला मग रेसिपीला सुरुवात करूया. 300 ग्रॅम चणा डाळ 4 ते 5 तास भिजवलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बघा अशी मस्त भिजली पाहिजे. आणि त्याच्यावर आपलं एक बोट अर्ध एवढं बुडेल इतकं वर पाणी ठेवायचं आणि मग आपल्याला ती शिजवून घ्यायची. त्यामध्ये रंगासाठी हळद घालायची आणि थोडंसं ओतू नये म्हणून तेल घालायचं आणि छान अशा 3 शिट्या काढून घ्यायच्या. डाळ भिजवल्याने काय होतं, आता गॅसचे प्रॉब्लेम चालू आहे सिलेंडरचे, तर डाळ वेळ वाचतो आणि गॅस पण कमी संपतो. आता आपण ह्या 3 शिट्या ह्याला काढून घ्यायच्या. 3 शिट्या जोपर्यंत होत आहेत तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. तर कणिक मी घेतलेले आहे 2 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं कणिक. हा प्रमाण मी 300 ग्रॅम चणा डाळीला घेतलेला आहे. तर आता हे दोन्ही एकत्र करायचं. आधी मी मैदा आणि हे एकत्रच घालून घेतलं, मीठ घातलं, हळद घातली आणि आपल्याला आता पाणी घालून ह्याचा मऊसूद असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम मी 1 कप पूर्ण पाणी घालून घेतलं. 3 कप मैद्याला 1 कप पाणी घालून घेतलं. व्यवस्थित मळून घ्यायचं आणि पुन्हा मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. त्यातलं थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे. जितकं लागेल तितकं पाणी घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडंसं मऊसूद झालं की एकत्र झालं की त्यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. आपल्याला तेल 2 वेळा घालायचं आहे. मळताना पण घालायचं आहे आणि अगोदर गोळा बनवल्यावर पण एकदा घालायचं आहे. असं हळूहळू पाणी घालून आपल्याला व्यवस्थित असं कणिक मळून घ्यायचं. एकदम मस्त पद्धत आहे, छान पद्धत आहे. कणिक पण छान मळून घ्यायचं आणि आपल्याला ही पुरणपोळी लाटायचीही नाही आहे. आता ह्यावर मी थोडंसं तेल घालून घेतलं. जवळजवळ 4 चमचे तेल टोटल लागणार आहे. आता एकदा तेल घातल्यानंतर व्यवस्थित मळून घ्यायचं आणि कणकेचा गोळा इतका व्यवस्थित मळायचा आहे की आपल्याला तो हातातनं सुटला पाहिजे, म्हणजे हाताला बिलकुल चिकटला पाहिजे नाही. चिकटला नाही ना तर मस्त अशा सॉफ्ट अशा मऊसूद अशा पुरणपोळ्या होतात. बघा असा मऊसूद करून घ्यायचा. आता ह्यावर अजून एकदा तेल घालायचं, म्हणजे जवळजवळ 4 चमचे इतकं आपल्याला तेल ह्याला लागतं. आणि तेल घातल्यानंतर पुन्हा मस्त असं दाबून असं मळून घ्यायचं. मळल्यानंतर आपल्याला हे 10 ते 15 मिनटं रेस्टला ठेवायचं. बघा आता हातातनं बघा कणिक सुटलं जातं, म्हणजे हाताला चिकटलं जात नाही. चिकटलं जात नाही म्हणजे आपल्याला आपलं हे कणिक तयार झालेलं आहे. बघा गव्हाचं पुरणाचं. आता आपण हे रेस्टला ठेवूया आणि आपण आता पुरण बनवून घेऊया. चाळणीत मी काढून घेतलेली आहे डाळ आणि डाळ बघा किती मस्त मऊसूद झालेली आहे आणि रंगही सुरेख आलेला आहे. आणि हे बघा हे त्याचं कट निघालेलं आहे. ह्याची तुम्ही कटाची आमटी बनवू शकता. आता आपल्याला ही मॅशरने किंवा वाटीने आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला पुरण बनवायचं आहे त्याच भांड्यात आपण हे गाळून घेऊया, म्हणजे असं दाबून काढून घेऊया. म्हणजे आपल्याला पुरण छान असं, आणि अशा पद्धतीने पुरण केलं तर आपल्याला ही पुरण वाटायचीही गरज नाही. पाट्यावर, वरवंट्यावर किंवा मिक्सरला तुम्ही हे मॅशरने नाही, हे हाताने सुद्धा असं थोडंसं फिरवलं तर व्यवस्थित पडलं जातं चाळणीमधून. बघा असं छान असं झालेलं आहे. आता 300 ग्रॅमला मी 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तुम्ही ह्यामध्ये थोडं गूळ कमी पण करू आणि थोडेसे जायफळ आणि वेलची पूड पण यामध्ये घालायचे. नाही आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल. छान तरी सुद्धा पुरणपोळीची टेस्ट लागते. आता आपल्याला हे मिक्सरला गॅसवर मंद आचेवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे पुरण आपल्याला बनवून घ्यायचं. छान असं शिजवून घ्यायचं. थोडंसं तुम्हाला वाटलंच तर हे पुरण बनवता तुम्ही थोडंसं तूप पण घालू शकता. मी तुपाचा वापर नाही केला. आता हे बघा गूळ घातल्यानंतर अगदी मऊ होतं, पण ते थोड्या वेळाने आपोआप घट्ट होत जातं. आणि आपला कलथा आहे ना किंवा कलथा किंवा चमचा जो काही घेतील ना तो असा उभा राहिला पाहिजे, तेव्हा आपल्याला समजतं की हे पुरण झालं. आता वेलची पावडर मी घालून घेतली. वेलची आणि जायफळ पावडर मिक्स आहे ती घालून घेतली. बघा असं घट्टसर आता पुरण झालेलं आहे. आपला हा कलथा असा उभा राहतो म्हणजे हे पुरण झालेलं आहे. ही एक ट्रिक समजा. आता ह्या पुरणाचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घेतले आणि आता आपल्याला पिठाचे पण थोडेसे, जेवढं पुरणाचा गोळा आहे ना
त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा करून घेतला मी. आता हे बटर पेपर घेतलेला आहे आणि एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे. तर तुम्ही एक प्लास्टिक पेपरही घेऊ शकता किंवा बटर पेपरही घेऊ शकता. आपल्याला पुरणपोळी लाटायची नाही. आता पुरणापेक्षा थोडा छोटा गोळा मी कणकेचा घेतला, म्हणजे मैदा आणि कणिक जे मिक्स करून घेतलं, मळून घेतलं त्याचा घेतलेला आहे. तर त्यावर हा छोटा गोळा घ्यायचा पुरणाचा आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचा, व्यवस्थित असा गोलाकार असा पूर्ण, आणि थोडासा असा हाताने फिरवून असा व्यवस्थित हे करून घ्यायचं. आता बटर पेपरवर आपण थोडा आधी हाताने पसरवून घ्यायचा व्यवस्थित. बटर पेपर असल्यामुळे खाली त्याला तूप किंवा तेल लावायची गरज नाही, पण आपल्याला प्लास्टिक पेपरला थोडंसं तेल लावायचं आहे. बघा जितका आपल्या हाताने प्रेस होईल ना तितका आपण पसरवून घ्यायचा, आणि नंतर आपल्याला त्यावर प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि मग प्लास्टिक पेपरवर आपल्याला तो पसरवून घ्यायचा आहे ना. ट्रिक छान, लाटायची गरज नाही आणि बिलकुल पुरणपोळी फुटत नाही. अशा पद्धतीने जर पुरणपोळी केली तर बिलकुल फुटत नाही. बघा आता हे वरून मी प्लास्टिकचा पेपर ठेवला आणि बघा हाताने असं आपल्याला गोलाकार शेपमध्ये आपण असं हाताने पसरवत जायचं. 4 बोटाच्या सहाय्याने, परत अंगठ्याच्या सहाय्याने, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही असं पातळ एकदम करून घ्यायची पोळी छान अशी. अशा पद्धतीने बघा अगदी नवशिक्या मुलीसुद्धा करतील अशी ही पद्धत आहे. बिलकुल फसणार नाही. एवढे छान अशी पुरणपोळीची पद्धत. बघा जसं हात फिरवतो तसं ते मोठा होत जाते बघा, पसरत जाते बघा. आहे ना पद्धत छान, असं छान ट्रिक आहे नाही, म्हणजे लाटाय आणि फुटतही नाही. म्हणजे लाटताना जर आपली पुरणपोळी फुटली जाते, साईडनं पुरण निघतं, तर ते ह्या पद्धतीने केलं तर असं काही निघत नाही. बघा छान अशी ही पोळी झालेली आहे. तर वरचा प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा, बटर पेपरवरच आपल्याला उचलून ती तवा गरम करून घ्यायचा आहे, त्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, आणि तूप लावून झाल्यानंतर आपल्याला ही पोळी तव्यावर बटर पेपर सहित ठेवायचे. थोडंसं बटर पेपर, पोळी गरम झाली की बटर पेपर आपोआप सुटला जातो. बघा आता थोडी जशी पोळी गरम होईल तशी ती आपली पेपर हा सुटला जाईल. आणि प्लास्टिक पेपर घेतला तर थोडा जपून घ्यायचा, नाही तर प्लास्टिक तव्याला चिकटलं जाईल. आता बघा व्यवस्थित आता हे बटर पेपर काढून घेतला. आता एक बाजूला असे बुडबुडे आले की आपल्याला पलटून घ्यायची आहे. बघा छान रंग बघा किती सुरेख आलेला आहे. आता एक बाजूला आता आपण वरून तूप लावून घ्यायचंय. तूप तेल तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता. आणि तूप लावल्यानंतर ती व्यवस्थित फुगली जाते बघा, छान अशी फुगली जाते. छान अशी मस्त असे टम्म फुगलेल्या अशा पुरणपोळ्या अशा पद्धतीने केल्या तर होतात. आणि छान नवशिक्या मुलींना सुद्धा हो जमेल, म्हणजे लाटायची आणि पुरण बाहेर निघायची काहीच टेन्शन नाही. बघा आता हे झालेली आहे. आता ही दुसरी पण अशा पद्धतीने करून घेतली. आता ह्या सगळ्या पुरणपोळ्या मी बनवून घेतल्या. कशा झाल्या मला कमेंट्स करून सांगा. बघा झाल्यात ना मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या. बघा पुरण वाटायची गरज नाही आणि लाटायची गरज नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.